एक अतृप्त रात्र आणि नवे नाते. लग्नानंतर माझ्या नवऱ्याला माझ्यासोबत नीट कोणताही कार्यक्रम करता आला नाही. मी हनीमूनवरूनही तशीच तहानलेली घरी परतले. आम्ही महाबळेश्वरला शिवल्यावरून हनीमून साजरा करून घरी आलो, तेव्हा पाहिलं की माझी मोठी नणंद आणि नणंदोबाई घरी आले होते. मी त्या दोघांच्या पाया पडले, तेव्हा नणंदोबाई आशीर्वाद देताना मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होते. असं वाटत होतं की ते नव्या सुनेला पाहून मनातल्या मनात मजा घेत आहेत. दिसायला ते चांगलेच उंच आणि ताकदवान होते. दुसरीकडे मला लहानपणापासूनच काही वाईट सवयी होत्या. मी विचार करू लागले की हे नणंदोबाई इतके उंच आणि धिप्पाड आहेत, तर त्यांचा हत्यार किती दमदार असेल. जर यांनी माझा कार्यक्रम केला तर कदाचित नवऱ्यापेक्षा जास्त मजा येईल. हा फक्त माझ्या मनातला विचार होता, पण तरीही एकदा माझी आणि नणंदोबाईंची नजरानजर झाली, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मनात जे चाललंय ते त्यांना समजलं आहे. संध्याकाळी त्या दोघांनी ड्रिंक केली होती. जेवणानंतर दीदी आणि नणंदोबाईंसाठी बाहेर गच्चीवर अंथरूण घातलं होतं. शेजारची खोलीही रिकामी होती, जेणेकरून रात्री जर त्यांना थंडी वाजली तर ते आत जाऊन झोपू शकतील. आम्ही रात्री उशिरा झोपलो. पतिदेवांना चांगलीच चढली होती. खोलीत येताच ते माझ्यावर तुटून पडले. मी म्हणाले, अरे थोडी तर लाज बाळगा, बाहेर दीदी आणि पाहुणे झोपले आहेत. पण त्यांना आवर घालणं कठीण होतं. फक्त 3 मिनिटांचा खेळ झाला आणि त्यांनी साडीवरच सर्व पिचकारी मारली. मनात विचार आला, हे काय कार्यक्रम करणार? माझ्या गावातली मुलं किती दमदार होती, किती जोरात कार्यक्रम करायचे की पूर्ण लाल करून टाकायचे. मी तशीच खाटेवर पडून राहिले, पण झोप येत नव्हती. खूप वेळानंतर मला बाथरूमला लागली, म्हणून मी खोलीबाहेर पडले. पाहिलं तर बाहेर गच्चीवर नणंदोबाई एकटेच झोपले होते. दीदी तिथे नव्हत्या. कदाचित त्या शेजारच्या खोलीत गेल्या असाव्यात. मी बाथरूमकडे निघाले, पण अंगावरच्या दागिन्यांचा आवाज होऊ नये म्हणून खूप सांभाळून चालत होते. जेव्हा मी नणंदोबाईंच्या जवळून गेले तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं. ते गाढ झोपेत होते, पण खाली पाहिलं तर त्यांचं मोठं काळं हत्यार पूर्ण उभं राहिलं होतं. चांदण्याच्या प्रकाशात ते चमकताना पाहून माझी तब्येतच बिघडली. मनात आलं, यांचं तर माझ्या नवऱ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत उत्तम आहे. माझे पाय तिथेच थबकले. मला माझ्या गावातल्या मुलांची आठवण आली. माझं मन झालं की एकदा नणंदोबाईंचं हत्यार पकडून पाहावं. जर हे असेच गाढ झोपलेले राहिले तर मी पूर्ण आनंद घेईन. काही क्षण विचार केला आणि ठरवलं की जर काही झालं तर म्हणेन की मी बाथरूमला जात होते आणि यांनीच मला पकडलं. सारा दोष त्यांच्यावर टाकेन. हाच विचार करून मी त्यांच्याजवळ बसले आणि कोणाचीही पर्वा न करता त्यांचं हत्यार हातात पकडलं. हातात पकडताच खूप मजा आली. मग काहीही विचार न करता मी तिथेच सुरुवात केली. पतिदेवांनी आजवर दिली नसेल अशी मजा मला त्या क्षणी येत होती. पण मला बाथरूमला खूप लागली होती, म्हणून विचार केला की आधी ते काम उरकून येते आणि मग पुन्हा बघू. मी बाथरूममध्ये गेले. तिथे दार नव्हतं, फक्त एक पडदा होता. मी पडदा न लावताच माझं काम करू लागले. मी उठले तसं अचानक कोणीतरी मागून येऊन मला घट्ट पकडलं. मी वळून पाहिलं तर ते नणंदोबाई होते. ते म्हणाले, नव्या नणंदबाई, आम्ही अजून झोपलो नव्हतो. बाहेर जे काही केलंस ना ते आम्हाला सगळं माहीत आहे. आता जर तुला वाटत असेल की बाहेरचं अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करावं तर कोणताही गोंधळ करू नकोस. फक्त शांत रहा आणि आपण दोघं मिळून आपल्या इच्छा पूर्ण करू. त्यांनी विचारलं, गोंधळ तर करणार नाहीस ना? मी मान हलवून होकार दिला. त्यानंतर त्यांनी इतका जोरदार कार्यक्रम केला की मी उभीही राहू शकत नव्हते. माझी अवस्था अशी झाली होती की मी तिथेच फरशीवर कोसळले असते, पण त्यांनी मला सावरलं. थोड्या वेळाने त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, लवकर भेट, आता तुझ्याशिवाय राहणार नाही. मीही हसून म्हणाले, तुम्ही फक्त येत जात राहा, मग आपण भेटत राहू. त्या रात्रीनंतर प्रत्येक 20-25 दिवसांनी कधी दीदी आणि नणंदोबाई आमच्याकडे तर कधी आम्ही त्यांच्याकडे जात राहिलो. आमची ही गुपित भेट आणि जोरदार कार्यक्रम असाच सुरू राहिला. कथेचा पुढील प्रवास. त्या रात्रीच्या त्या प्रसंगानंतर माझ्या आणि नणंदबाईंच्या नात्यात एक वेगळाच आणि गुप्त धागा विणला गेला होता. लग्नानंतर जो मोकळेपणा आणि जो आनंद मला माझ्या पतीकडून अपेक्षित होता, तो कदाचित नशिबाने मला एका वेगळ्या मार्गाने मिळवून दिला होता. नव्या नात्याची सुरुवात पुढच्या काही दिवसांत दीदी आणि नणंदबाई परत गेले खरे, पण जाताना नणंदबाईंच्या नजरेत एक वेगळाच संदेश होता. लवकर भेटू हे शब्द केवळ निरोप नव्हते, तर ते एका आगामी भेटीचे आश्वासन होते. पतिदेव आपल्या कामात आणि दिनचर्येत मग्न असायचे, पण माझे मन मात्र त्या रात्रीच्या आठवणींतच गुंफलेले असायचे. गुपित भेटींचे सत्र साधारण 20 दिवसांनंतर पुन्हा एकदा दीदींचा फोन आला की ते जवळच एका कामासाठी येत आहेत आणि रात्री मुक्कामाला येतील. माझे हृदय जोरात धडधडू लागले. जेव्हा ते आले तेव्हा सर्वांसमोर आम्ही अगदी सामान्य वागत होतो, पण जेव्हा जेव्हा नणंदबाईंची आणि माझी नजर एकमेकांना भिडायची तेव्हा त्या रात्रीचा तो पडद्यामागचा खेळ पुन्हा जिवंत व्हायचा.
अघोषित करार रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वजण शांत झोपले होते तेव्हा पुन्हा एकदा तीच संधी चालून आली. यावेळेस भीतीपेक्षा ओढ जास्त होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या इच्छा जाणत होतो. कोणत्याही शब्दांशिवाय आमचा हा कार्यक्रम असाच सुरू राहिला. यात केवळ शारीरिक ओढ नव्हती तर एक प्रकारचा असा आनंद होता जो मला माझ्या वैवाहिक आयुष्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे जाणवत होते. नात्याचे संतुलन जसजसा काळ सरकत गेला तसतसे आमचे एकमेकांकडे येणे जाणे वाढले. दीदींना वाटायचे की नणंद भावजयीचे प्रेम वाढत आहे, पण त्या प्रेमाच्या आड आमचे स्वतःचे एक वेगळे जग तयार झाले होते. कधी आम्ही त्यांच्या घरी जायचो तर कधी ते आमच्याकडे यायचे. प्रत्येक भेटीत आम्ही नवनवीन बहाणे शोधून एकमेकांसाठी वेळ काढत राहिलो. माझे आयुष्य आता 2 भागात विभागले गेले होते. एकीकडे पतीसोबतचे साधे, सरळ आयुष्य आणि दुसरीकडे नणंदवाईंसोबतचा तो रोमहर्षक आणि जोरदार प्रवास. हा प्रवास कधी संपेल किंवा याचे काय होईल याचा विचार न करता मी फक्त त्या क्षणांचा आनंद घेत राहिले.